आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. उद्या अवघी पंढरी विठ्ठलाच्या नामाने नाहून निघणार आहे. आपणही आपल्या घरी उद्या आषाढी एकादशीची कशी तयारी करायची ते बघूया. ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून स्नान करून तुमच्या इथे जे विठ्ठल रुक्मिणी बाळकृष्ण महादेव असतील त्यांचा पंचोपचार पद्धतीने पूजा करा. सर्वप्रथम त्यांना पंचामृताने अभिषेक करून स्नान करून सुंदरसे वस्त्र घालून त्यांना खूप सुंदर सजवा. त्यानंतर फुलांचे आरास मांडा, नैवेद्य दाखवा. उद्या उपवासही करतात भरपूर लोक, तेही करा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी तुम्ही नाम जप करा. नाम जपाचं जे काही फळ असेल ते 1000 पटीने तुम्हाला मिळत असतं. संध्याकाळी तुमच्या परिवारासोबत 10 मिनिटं का होईना कीर्तन करा, आरती करा. तुम्ही हे सगळं कराल, तुम्हाला खूप पॉझिटिव्हिटी तर येईलच आणि घरातलं वातावरण असं भक्तिमय होईल. तेव्हा चला आपण सगळेजण मिळून उद्या आषाढी एकादशी आनंदाने आणि उत्साहाने साजरी करूया.